इथून चल चल घर तोडला वाटतं. चल चल चल. घर होता काय ते? हा हे पण तर बोलला काहीतरी. हा कधी बोलला? नीचे ह्या कुठे गेले तर खेळायचे त्या बाजूला. इकडे तिला इकडे नाही आवडत आज काय ते तेच पाहिजे. चल मंदिरच बनताय काय ते तरी. हळू चल आणि पाणी आहे. गर्दी आहे आज. गर्दी आहे अन्वी. अन्वी होती डायरेक्ट ती वरची पायरी आहे ना, त्या वरच्या पायरी गॅप मधून खाली. नाही नको तिथे नको नेऊ नको नेऊ नको नेऊ नको नेऊ. ते स्लाइड बरोबर नाही आहेत. नको नेऊ ते गॅप मधून खाली येते बरं. तू भी आ उधर, बड़े बच्चे खेल रहे, तुझे नहीं जमेगा वहाँ पे बड़े बच्चे खेलने दो. नको नको ते गॅप जास्त आहेत. तू भी वहाँ बड़े बच्चे हैं. देख ये वाला एक है, इसमें बैठती क्या? घाल चप्पल. तुला बसायचं. एवढी स्टेबल बसली आणि एवढी स्टेबल बसली. हा बसा बसा बसा. गाना आ रहा है इधर बेटे. आ रहे हो? तुम्हारी गिनती है वो बेटा. जे आला आज लवकरच तर अन्वीला गार्डनमध्ये घेऊन आलं थोड्या वेळ. आता तिचे हेअर कट करायला घेऊन जाते आणि मग बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे थोडंसं तरी जायचं. बघू आता जाणं होतं नाही होत वेळेवरचं प्लॅन आहे. इथं मागे ते कन्स्ट्रक्शन सुरू होतं, हे झालं कंप्लीट माहिती नाही काय बनत आहे तर. फोटो काढा.
महालक्ष्मी सरस जो आहे रेशीमबाग ग्राउंडवर नागपूरला. 26 हे लास्ट डेट आहे म्हणजे मंडेला. तो म्हटलं आज जाऊ कारण उद्याला संडे असल्यामुळे उद्याला भरपूर गर्दी राहील. सो जाऊ. तुम्ही इंस्टाग्रामवर रील बघितले असेल, भरपूर लोकांचे इंस्टाग्रामवर रील्स आहेत त्याचा. तुमको इधर से जाना है, गालो ना. आईचा हात दीदीने पकडलाय. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर, खूप सुंदर आहे.
जायचं आहे. डाळ डाळ वगैरे कुर्ती पाहून इकडे. पापड आहेत, पापड आहेत म्हटलं. कशाचे आहे ते? तांदळाचे ते 80 रुपयावरचे ते 160. लाटीव आहेत, लाटीव आहेत का? हो लाट कसे दिले? 80 रुपये ताई. ठीक आहे झालं दिली आमच्या दुकानात. पिशवी आणायला पाहिजे होती. कुठे भेटले दिसलेच नाही कुठे. ते त्या बाजूला होते तर म्हणजे हे बघा नाही 80 रुपये. एक 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 घेतले का? पापडी घेतली, पापडी घेतली. साडी कुर्ती छान छान. सांडून अरे ती सांडवर उडन. काय? मनोबा घ्यायचं. एक मिनिट. आम्ही जस्ट आता घरी पोहोचलो, फ्रेश झालो आणि अन्वीचं दूध गरम करते, कारण तिला आता रात्रभर जेवढं पण लागेल तेवढं गरम करून घेते, बाकी सगळं फ्रीजमध्ये ठेवते. सो आम्ही गेलो तर महालक्ष्मी सरसला भरपूर जणांनी व्हिजिट केलं असेल. आता फक्त 2 दिवस ते आहे आणि नसेल गेलं तर नक्की जाऊन व्हिजिट करा. त्यातलं एक मेन म्हणजे सगळ्यात मोठं अट्रॅक्टिव्ह ते आहे तिथं लाईव्ह कॉन्सर्ट सुरू आहेत. सो आज वैशाली मांडे यांचं होतं. सो आम्हाला काहीच कल्पना नव्हती की तिथे सिंगिंगचे पण प्रोग्राम्स चालतात, म्हणजे जे पण आपले काय म्हणतात फेमस गायिका आहेत मराठी हिंदी जे पण, तर त्यांचे तिथे लाईव्ह सिंगिंग सुरू असते. सो ते एक प्रोग्राम खूप छान वाटलं, खूप तुम्ही बघितलं जसं मी क्लिप ॲड केले होते इथं. तर खूप आम्ही मॅक्झिमम टाईम तिथेच बसून ते त्याचा आनंद घेतला. आणि बाकी मग जे स्टॉल होते ते जनरली आपल्याकडे नागपूरमध्ये जिथं तिथं सगळीकडेच जे हँडलूमचं एक एक्झिबिशन लागतं तिथं जशा प्रकारचे स्टॉल असतात तसे स्टॉल होते. आणि फूडचं पण स्टॉल होते वेगवेगळ्या, कोल्हापूर साईड झालं, भंडारा साईड झालं, गोंदिया साईड, तर वेगवेगळ्या असे डिस्ट्रिक्टमधून आलेले वेगवेगळे पदार्थाचे स्टॉल तिथं लावण्यात आले होते. सो नसेल केले तर जाऊन नक्की व्हिजिट करा, एकदा एक्सपिरियन्स घ्यायला खूप छान आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथलं जे सिंगिंगचं जे लाईव्ह सिंगिंग जे सुरू असतं ना ते बघायला खूप छान वाटतं. खूप गर्दी नसते. जर थोडंसं आम्ही जवळपास 8:30ला तिथे पोहोचलो तर त्याच्यामुळे आम्हाला चेअर्स पण मिळायला तिथं म्हणजे बसून व्यवस्थित बघायला पण मिळालं. सो त्याच्यामुळे ते सगळ्यात जास्त छान अनुभव होता. असं खूप म्हणजे एकतर अनएक्सपेक्टेड होतं आणि
सिंगिंगचं असल्यामुळे ते अजूनच छान वाटलं. सो आजच्या व्लॉग मी इथंच एंड करते. टिल देन बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.